पैलवान चंद्रहार पाटील यांच्या उमेदवारीची घोषणा आज उद्धव ठाकरे यांनी केलेली आहे आणि या घोषणेनंतर चंद्रहार पाटील आपल्या सोबत आहेत. बोलूयात काय त्यांचं नेमकं म्हणणं आहे. काय सांगाल, आज उमेदवारीची घोषणा झालेली आहे. आज उद्धव साहेबांनी जो माझ्यावर विश्वास दाखवलाय पक्षप्रमुखांनी, आदरणीय संजय राऊत साहेब असतील आणि महाविकास आघाडीतील सर्व प्रमुख नेत्यांनी जो माझ्यावर विश्वास दाखवलाय, काँग्रेस पक्ष असेल, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असेल, खरं मी त्या सर्व नेते मंडळींचे आभार मानतो. कारण माझ्यासारख्या एका शेतकऱ्याच्या मुलावर जो एवढा मोठा विश्वास जो दाखवलेला आहे तो मी खरं महाविकास आघाडीला सार्थ करून दाखवेन. खरं तर काँग्रेसकडून अनेक जण यासाठी इच्छुक होते, ही जागा काँग्रेसकडे राहावी अशी आग्रही मागणी अजूनही होती या क्षणापर्यंत. मात्र तरी देखील ही संधी तुम्हाला मिळाली. आज काँग्रेस पक्षातून उमेदवारी मागणं, राष्ट्रवादी किंवा शिवसेना उमेदवारी मागणं हा काही गैर आहे असं मला वाटत नाही. कारण मीही इच्छुक होतो, विशालदादा असतील, अनेक जण इच्छुक होते महाविकास आघाडीतनं, पण आज सर्वजण उमेदवार होऊ शकत नाहीत. काय तुम्ही अजूनही पालकत्वाची वाट पाहताय? 95,000पेक्षा अधिकच्या कुटुंबाचे आयुष्य आनंदाने भरले आहे. आजच कॉल करा आणि मिळवा फर्टिलिटी ट्रीटमेंटवर सूट आणि सर्वांना द्या आनंदाची बातमी. महाविकास आघाडीमध्ये एकच उमेदवार होऊ शकतो. कालही मी जाहीर केलं, जो महाविकास आघाडी निर्णय देईल त्याच्या पाठीशी आपण ठामपणे उभा राहू. आज माझी उमेदवारी घोषित झालेली आहे. सर्व महाविकास आघाडीतील सर्व नेत्यांनी माझ्या पाठीशी, शिवसेना पक्षाच्या पाठीशी आणि महाविकास आघाडीच्या पाठीशी भक्कमपणे उभा राहावं एवढीच मी विनंती करतो. काँग्रेसचे काही प्रमुख पदाधिकारी अजूनही आपल्या या सगळ्या उमेदवारीवर नाराज असल्याच्या चर्चा आहेत. कसं बघता याकडं, त्यांची मनधरणी करणार आहात? नाही, हा वरिष्ठ लेवलचा विषय आहे. हे वरिष्ठांच्या चर्चेतनं किंवा वरिष्ठांच्या बैठकीत काय ते होतंय. मी एक सामान्य छोटा कार्यकर्ता ह्याविषयी मी काय बोलू शकत नाही. लाल मातीतली कुस्ती तर तुम्ही जिंकलेली आहे, मात्र आता राजकारणाच्या ह्या आखाड्यात आलेला आहात. किती हे वाटतंय की आपण हे रणांगण देखील जिंकू? कुस्ती राजकीय असो किंवा मातीतली कुस्ती असो, ह्या दोन्ही कुस्तीमध्ये मी यशस्वी झालेलो आहे. वयाच्या 22व्या वर्षी ज्या वयात जी गोष्ट बघायला मिळत नाही त्या सदनात मी जाऊन यशस्वीरित्या 5 वर्ष काम केलेलं आहे जिल्हा परिषदच्या वयाच्या 22व्या वर्षी. त्यामुळे राजकारणी काय माझ्यासाठी नवीन नाही. येणारी लोकसभेची निवडणूक मी खात्रीनं तुम्हाला सांगतो आज मी विजयी होऊन सर्व महाविकास आघाडीतील नेत्यांचा आणि आदरणीय उद्धव साहेबांचा विश्वासार्थ करून दाखवीन. तर पहिला आपण हे होते चंद्रहार पाटील. खरं तर त्यांच्या उमेदवारीची घोषणा झाल्यानंतर आपण हे मैदान सर्वांना एकत्र घेऊन मारणारच अशा पद्धतीचा विश्वास चंद्रहार पाटील यांनी या निमित्तानं व्यक्त केला आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट सुनील काटकरसह भूषण पाटील, TV9 मराठी, मिरज, सांगली. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.